नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 10 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर पहिला प्रश्न होता, उत्तर प्रदेश सरकार कोणत्या शहरात वैदिक 3D संग्रहालय बांधणार आहे? तर वाराणसी या शहरामध्ये। पुढील प्रश्न, उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अपर्णा यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पुढील प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल संचय जल भागीदारी कार्यक्रम कोठे सुरू केलेला आहे? तर सुरत या ठिकाणी सुरू केलेला आहे। तर पुढील प्रश्न आहे, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्या पक्षात प्रवेश केलेला आहे? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तर पुढील प्रश्न मित्रांनो, सरकारने अलीकडेच वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर तुहिन कांत पांडे यांची नियुक्ती केलेली आहे। पुढील प्रश्न, राजस्थान रॉयल्सचे नुकतेच मुख्य प्रशिक्षक कोण झालेले आहेत? तर राहुल द्रविड झालेले आहेत। पुढील प्रश्न, सन 2024 मध्ये कोणत्या देशाला न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच NDB चे नवीन सदस्य बनवण्यात आलेले आहे? तर अल्जेरिया, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, आशियाई ऑलिम्पिक कौन्सिल्स म्हणजेच OCI चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर रणधीर सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे। तर पुढील प्रश्न, ग्लोबल AI समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे, तर सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात 10 दिवसांचा ओणम सण साजरा करण्यात आलेला आहे? तर केरळ या राज्यामध्ये, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न आहे, पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 29 पदके जिंकलेली आहेत। तर यामध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर पॅरिस 2024 गेम्समध्ये भारताने पॅराऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करून एकूण 29 पदके जिंकलेली आहेत। तर भारतीय खेळाडूंनी 7 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके आणि 13 कांस्य पदक जिंकलेले आहेत। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो। तर टोकियो 2020 मध्ये भारताने 5 सुवर्णांसह एकूण 19 पदके जिंकली होती, जी भारताने यावेळी मागे टाकलेली आहे। त्यानंतर यावेळेची आवृत्ती कितवी होती? तर 17वी आवृत्ती होती आणि आयोजन 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान होते। लक्षात ठेवा। आणि स्थळ कोठे होते? पॅरिस, फ्रान्समध्ये होते। आणि ब्रीदवाक्य काय आहे? गेम्स वाईड ओपन आहे। आणि शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट काय आहे? तर फ्रीजेस आहे। आणि एकूण खेळ किती होते? तर 22 होते एकूण खेळ। यानंतर मित्रांनो, पुढील माहिती पाहून घेऊया। तर उद्घाटन समारंभ कोठे झाला? तर प्लेस दे ला कॉन्कॉर्ड आणि चॅम्प्स एलिसीस येथे। तर समारोप समारंभ कोठे झाला? तर स्टेड दी फ्रान्स स्टेडियम पॅरिसमध्ये झालेला आहे। यानंतर उद्घाटन समारंभातील भारतीय ध्वजवाहक कोण होते? तर सुमित अंतिले होते आणि भाग्यश्री जाधव होते। यानंतर समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक कोण होते? तर प्रीतीपाल आणि हरविंदर सिंग होते। तर यानंतर पुढील माहिती, तर भारतातील खेळाडूंचा समावेश 84 होता, तर 52 पुरुष होते आणि 32 महिला होत्या। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे। तर भारताने किती खेळांमध्ये भाग घेतला? तर एकूण 12 खेळांमध्ये भारताने भाग घेतला होता। तर भारत 3 नवीन खेळांमध्ये सामील झालेला आहे। तर कोणते आहेत 3 नवीन खेळ? पॅरा सायकलिंग, पॅरा रोईंग आणि ब्लाइंड ज्युडो आहे। लक्षात ठेवा। यानंतर भारताचे शेफ डिमिशन कोण होते? तर सत्यप्रकाश सांगवान हे होते। तर मित्रांनो, पहिले पदक कोणी जिंकले होते? तर अवनी लेखरा हिने जिंकले होते आणि सुवर्ण पदक जिंकले होते। लक्षात ठेवा। आणि अंतिम पदक कोणी जिंकले? तर नवदीप सिंग याने जिंकले, त्यांनी पण सुवर्ण पदक जिंकले होते। ठीक आहे। यानंतर प्रश्न आहे दुसरा, तर आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात आयोजित केली जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, चीन या देशामध्ये आयोजित केली जात आहे। लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर भारतीय पुरुष हॉकी संघाने अलीकडेच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात चीनवर 3-0 ने शानदार विजय मिळवून केलेली आहे। तर आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन चीनमध्ये होत आहे। तर चीनविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात। तर चीनची राजधानी आहे बीजिंग, चलन आहे रेन मिनबी आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? शी जिनपिंग आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो।
यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात, आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रणधीर सिंग आहेत. कोण आहेत? रणधीर सिंग. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारताचे दिग्गज क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांची अलीकडेच ऑलिम्पिक काउन्सिल्स ऑफ आशिया म्हणजेच OCA चे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर ते या पदावर असणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. तर महाद्वीपीय संस्थेच्या 44व्या त्यांची निवड झालेली आहे. तर रणधीर यांचा कार्यकाळ 2024 ते 2028 पर्यंत राहील. ठीक आहे, तर यानंतर चौथा प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जात असतो. तर हा दिवस 1967 पासून दरवर्षी साजरा केला जात असतो. तर हा दिवस सार्वजनिक सरकार आणि इतर संबंधितांना साक्षरतेचे महत्त्व आणि समतापूर्ण समाज निर्माण करण्यासाठी त्यांची भूमिका लक्षात आणून देण्यासाठी साजरा केला जात असतो. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर 1966 मध्ये झालेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेत 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 5वा. तर US ओपन 2024 चॅम्पियनशिप ट्रॉफीचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आर्यना साबलेंका यांनी. लक्षात ठेवा. तर यानंतर 6वा प्रश्न पाहूया. तर US ओपन 2024 चॅम्पियन ट्रॉफीचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी जॅनिक सिनर याने. कोणी? जॅनिक सिनर याने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर जागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू जॅनिक सिनरने US ओपन 2024 चे विजेतेपद जिंकून इतिहास रचलेला आहे. तर तो US ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा पहिला इटालियन खेळाडू ठरलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर जॅनिक सिनरने अंतिम फेरीत अमेरिकाच्या टेलर फिट्झचा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि विजेतेपद पटकावले आहे. तर यानंतर मित्रांनो 7वा प्रश्न, कोणत्या देशाचा महान अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी इंग्लंड या देशाचा आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटला अलविदा केलेले आहे. तर 10 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने इंग्लंडसाठी अनेक स्मरणीय सामने खेळलेले आहेत. लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 8वा. तर कोणत्या देशाचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नयान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती या. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर राजधानी काय आहे संयुक्त अरब अमिरातीची? अबुधाबी आहे आणि चलन आहे संयुक्त अरब अमिरात दिरहाम. लक्षात ठेवा. आणि सध्याचे पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आणि यानंतर राष्ट्रपती आहेत सध्याचे मोहम्मद बिन झायेद अल नयान. आणि वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 आयोजित कोठे करण्यात आली होती? तर दुबईमध्ये करण्यात आलेली होती. आणि जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू झाली? तर दुबईमध्ये सुरू झालेली आहे. यानंतर 9वा प्रश्न आहे, भारताने कोणत्या आफ्रिकन देशात दुष्काळग्रस्त भागात अन्न सुरक्षेसाठी मदत पाठवलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच झांबिया, झिम्बाब्वे आणि मलावी. लक्षात ठेवा मित्रांनो, वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर दुष्काळग्रस्त भागात अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताने झिम्बाब्वेला 1000 मेट्रिक टन तांदूळ आणि 1300 मेट्रिक टन मका झांबियाला पाठवलेला आहे. तर यानंतर अल निनोमुळे झालेल्या दुष्काळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी अतिरिक्त 1000 मेट्रिक टन तांदूळ मलावीला पाठवण्यात आलेला आहे. तर मानवतावादी मदत सध्याच्या दुष्काळाच्या संकटात आफ्रिकन देशांना मदत करण्यासाठी भारताची वचनबद्धता दर्शवते. तर यानंतर मित्रांनो पुढील 10वा प्रश्न पाहून घेऊयात आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो हा. तर भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्र महासभेच्या 2024च्या सर्वसाधारण सत्राला कोण संबोधित करेल? याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी एस जयशंकर करणार आहेत. कोण करणार आहेत? एस जयशंकर. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर संयुक्त राष्ट्र संघाने जारी केलेल्या सुधारित तात्पुरत्या वक्त्यांच्या यादीनुसार
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्रांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनात वार्षिक चर्चेला संबोधित करणार नाहीत, तर त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वसाधारण सभेला संबोधित करतील. तर यावर्षी UNGAच्या 79व्या अधिवेशनाची सर्वसाधारण चर्चा 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो मी स्पेशली तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, सरकारने अलीकडेच वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याची योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो शक्यतो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.